इथून पूर्ण देशातल्या, कारण की इथूनच स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला होता. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अधिकार हा महिलांसाठी नव्हता, मुलींसाठी नव्हता. आज पण तीच परिस्थिती आहे. ती काही परिस्थिती आज बदलली असं मी म्हणत नाही. ज्याच्या आईवडिलाजवळ पैसे असतील त्याचेच मुलं आणि मुली शिकू शकतात. ज्याच्या आईवडिलाजवळ पैसा नसेल त्याचे मुलं मुली शिकू शकत नाही. फक्त थोडं रूप त्याचं बदललं लोकशाहीमध्ये, पण तीच परिस्थिती आज आहे. शिक्षण हे सगळ्यांसाठी असलं पाहिजे. संविधानामध्ये शिक्षण आरोग्य हे आम्हाला मोफत दिलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे, त्या बाजारीकरणामुळे अनेक मुली ज्या उद्या आमच्या देशाच्या भविष्य आहे त्यांचा स्कोप बंद झालेला आहे. आणि तो स्कोप खऱ्या अर्थानं त्यांचा भविष्याचा या ठिकाणी निर्माण व्हावा, या राज्यातून पूर्ण देशाला मेसेज जावा, ही कल्पना घेऊन त्या या कार्यक्रमाला राहुलजी येतात आहे. आणि म्हणून मी पहिले आवाहन करेन की जास्तीत जास्त मुलींनी आणि मुलांनी सुद्धा, कारण की ग्राउंड त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी पण बाहेर पण त्याच्यामध्ये आम्ही स्क्रीन लावणार आहोत, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच तो कार्यक्रम बघता येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त मुलींनी या कार्यक्रमाला यावं, अशा पद्धतीचं आव्हान करण्यासाठी मी या पूर्वसंध्येला इथं आलेलो आहोत. आपल्या लक्षात असेल की पुणे हे शहर आज नाही तर पहिलेपासूनच आपण विचाराचं नेतृत्व करणारं आहे. पुणे हे शहर ज्ञानाची मशाल पेटवणारं आहे. पुणे शहर परिवर्तनाचा एल्गार करणारं शहर आहे. आणि म्हणून आज ते सगळं संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार आणि RSSने केलेलं आहे. पुन्हा याच पुण्यनगरीमधून विचाराचं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. पुन्हा याच पुण्यनगरीमधून ज्ञानाची मशाल पेटवली गेली पाहिजे. पुन्हा याच पुण्यनगरीमधून परिवर्तनाचाही एल्गार झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि त्याचसाठी उद्या आमचे नेते राहुल गांधीजी इथे येतात आहेत. आपण पाहिलं की पेपर लीक हे काही थांबेल. महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पुण्यनगरीमध्ये आहोत तिथल्याच महानगरपालिकेचं पाहिलं, जेईच्या परीक्षा झाल्या, त्या जेईच्या परीक्षासुद्धा त्याच्यामध्ये अधिकारी नेते त्यांच्याच नातेवाईकांना मेरिटमध्ये आणण्याचं काम झालं. आज आमच्या युवक काँग्रेसच्या वतीनं, अनेक संघटनेच्या वतीनं पुणे नगर महापालिकेवर मोर्चा पण करण्यात आला. मुंबईमध्ये तीच परिस्थिती आहे, MMRDA तीच परिस्थिती आहे. राज्यामध्ये ज्या काही परीक्षा होतात TCSच्या माध्यमातून टाटाला तिथं नाममात्र टाटा आहे, बाकी सरकारचेच आणि या सरकारचे असलेले पिलावड हेच TCSला हाताळतात का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तलाट्याच्या भरतीमध्ये सुद्धा TCSच्याच माध्यमातून परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. त्या तलाट्याच्या पेपरमध्ये सुद्धा, त्या परीक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मेरिट विद्यार्थ्यांना डावलून या सरकारच्याच पिलावळांनाच त्या ठिकाणी संधी दिली गेली होती. अशा पद्धतीचं चित्र त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून हे सरकार दुरुस्त होतच नाही. जंतर मंतरवर ज्याप्रमाणे जैनजींनी आंदोलन केलं, मोठ्या प्रमाणात मुलींनी त्याच्यामध्ये सहभाग केला आणि त्यांच्यावर जो अत्याचार झाला तो खऱ्या अर्थानं इंग्रजांना लाजवेल, मोगलांना लाजवेल याच्यापेक्षा भयानक अत्याचार मोदीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं होतं, अमित शहाने केलेलं होतं. त्याचं उत्तर सुद्धा साधं द्यायला तयार नाही. राहुलजींनी विचारलेले 3 प्रश्न की बाबा लाठीचार्ज तुम्ही करवला होता का, आदेश तुम्ही दिला होता का, की अधिकाऱ्यांनी आपल्या मताने केलं, पण त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. पूर्ण लोकसभेचं कामकाज न चालू देणं आणि त्या माध्यमातून सरकारला जे काही बिलं मंजूर करायची होती ते बिलं मंजूर करून सरकारने अखेरच्या दिवशी अधिवेशन कसं संपवलं, हे महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामधली पहिली घटना आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून या सरकारला लोकशाही मान्य नाही,
आणि या लोकशाहीला वाचवण्यासाठी जेनजींनी पुढे यावं, तरुणांनी पुढे यावं, तरुणांनी नेतृत्व करावं, ही भूमिका राहुल गांधींची आहे. आणि म्हणून या सगळ्या तरुणांना त्यांना बोलतं करावं, त्यांना या निमित्तानं खऱ्या अर्थानं नेतृत्व करायची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, हा उद्देश राहुल गांधींचा आहे. आणि म्हणून त्यांचं ऐकणं, नुसतं भाषण करणं नाही, त्यांचं ऐकणं आणि त्याच्यावर लोकसभेमध्ये सरकारला कसं समजावून सांगायचं, या भूमिकेसाठी राहुल गांधीजी इथे येतात. आपण प्रश्न विचारू शकतो. त्यांचा अनुभव जो आहे भाजपचा पेड प्रमोशनचा, तो पेड प्रमोशनचा अनुभव ते आपल्याला मांडतात आहे, ते त्यांचा दोष आहे, तो काँग्रेसचा दोष नाही. आपण पाहिलं की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्त मुली तिथं पोचल्या, मुलं पोचले, त्यांना त्या ठिकाणी साधं जेवायला व्यवस्था नाही, त्या चिखलात त्या मुलामुलींना ठेवलं, कुठल्या तिथं स्वच्छता केली नाही, त्यांना इलेक्ट्रिकचा करंट लावण्याचं पाप या लोकांनी केलं. आणि स्वतःच्या मोदींचा कार्यक्रम जेव्हा होतो, या अमित शहाचा होतो, आता परवा राजस्थानला अमित शहाची सभा झाली, त्याला किती बसेस लावल्या होत्या, का झालं ते आपण सगळे पाहतो सोशल मीडियावर, गोदी मीडियावर आपल्याला ते पाहायला मिळत नाही. आणि तिथं आपण पाहिलं की लोक, त्या महिला झाल्या नाही तिथं. आणि म्हणून हे जे प्रमोशन आहे पेडवालं, हे करण्याचं काम भाजपचं आहे, त्यांचा अनुभव ते लोक आपल्याला सांगतात. मला असं वाटतं की राज्यातलं फडणवीस सरकारचं डोकं कुठं म्हणजे आहे की नाही असं मला वाटतं आहे. देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते हे छात्रों की गूंज या कार्यक्रमात येतात आणि छात्रों के गूंज या कार्यक्रमामध्ये त्यांचं ऐकण्यासाठी ते येतात. त्यांना 30साठी लावायचं कारण काय? पहिले तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणतो जमावबंदीचा कायदा लावला की लोकांना जमा होता येणार नाही म्हणून तुम्हाला कार्यक्रमच घेता येणार नाही, पहिले लावलं. बघा आम्ही प्रेशर केलं तर त्यांनी 30साठी लावल्या. तर या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, काही तडीपार नाही आहे. राहुल गांधी तडीपारांसाठी सगळ्या व्यवस्था आहे. आणि देशाच्या साठी ज्या कुटुंबातले 2 लोकांनी शहादत दिली, इंदिराजी आणि राजीवजींनी, त्या कुटुंबातला पोरगा इथं येतो आहे आणि त्याच्यासाठी एवढ्या अटी लावायचं कारण काय? आणि म्हणून राज्याच्या सरकारचं, बरं राज्याच्या सरकारचा काही दोष नाही, त्यांचा आका तिकडे आदेश देतो, आकाच्या आदेशाप्रमाणे फडणवीस सरकार वागत असेल. बीजेपीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला होता, तसं हे राहुल गांधींचा आता छात्रवृत्ती फक्त पुण्यापुरतं मर्यादित राहणार आहे का? आता 3 राज्यामध्ये त्यांनी छात्रवृत्ती गुंज कार्यक्रम केला, हा 4था आहे. पुणे शहर, मी मगाशी स्वतः सांगितलं आपल्याला की पुणे शहर हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शैक्षणिक व्यवस्थेच्या विचाराचं शहर आहे. इथूनच शिक्षणाचा प्रसार हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात देशामध्ये करण्यात आला. महिला आज देशाच्या पायलट असतील, प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, तर ती देण याच पुण्या नगरीची आहे, ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले. त्यामुळे या शहराचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. त्याच्यामुळे नुसत्या पुण्यापुरतंच नाही, पण इथून जो महिलांसाठी स्त्री शिक्षणाची जी भूमिका सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडली होती, त्याचा मेसेज हा देशभर देण्याचा हा संकल्प आहे. काय काय झाला प्रश्न हा झाला प्रश्न तुम्हाला ते आपला अनुभव शेअर करतात आहे, त्यांना पैसे द्यावं लागतात, त्या आम्हाला नाही. त्याच्यामुळे ते आपला अनुभव शेअर करतात, करू दे त्यांना. बिचाऱ्यांना राहुल गांधीची भीती एवढी मोठी झाली की राहुल गांधी
लोकसभेमध्ये प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री याला त्याने राहुल गांधी या भीतीमुळे हे तर बिचारे काय करतात. साहेबांनी काल टीका केली हा. की काँग्रेसला आता स्टुडंटची आठवण आली. इतके दिवस काय करत होते की मुळात राहुलजींना हे आता का करावं. मला हे कळत नाही. आपण कालच राजूजींची जयंती साजरी केली. राजूजींनी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले, आपण आधुनिक भारतातील स्वप्न राजूजींनी बघितलं. मोबाईल निर्माण केले, कॉम्प्युटर आणले. या देशाचं ब्रेन आज जगाच्या पाठीवर असेल. 21वी शताब्दीकडे राजूजींनी नेलं नसतं या देशाला, तर हा ब्रेन जगाच्या पाठीवर नसता राहिला. गरिबांच्या मुलामुलींना सुपर क्लास मुलांच्या मुलींसारखं शिक्षण मिळावं म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय उघडले. काँग्रेसने जे भूमिका हे विकतात आहे. आता पूर्ण शाळा देशभरामध्ये 1 लाख शाळा शासकीय बंद करून टाकल्या. मग आता आवाज उचलला नाही पाहिजे. जेव्हा या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्येच काळोख निर्माण करणं, येणाऱ्या पिढीचं भविष्य अंधकारमय करणं, हे जेव्हा देशातलं सरकार करायला लागलं असेल, तर विरोधी पक्ष म्हणून या शहरामध्ये आज राज्यातले देशभरातले जे मुलं मुली आहेत, मी सुरुवातीला सांगितलं त्याच्यामध्ये काही काँग्रेसच्या शाळेतले कॉलेजचे मुलं मुली नाही दिसणार तुम्हाला. देशभरातले मुलं मुली पाहायला मिळणार इथं. आणि हे आमचे आणलेले नाही, ते इथंच पुण्यात राहतात आहेत, ते मुलं मुली मिळणार आहेत. यांना तर गाड्या लावून लोक जमा करावं लागतात मोदींच्या कार्यक्रमामध्ये. हे काय यांच्याकडे फार विद्वान लोक आहेत भाजपमध्ये. यांच्या विद्वत्तेची काही कमीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं यांचा एक मंत्री आहे, यांचा मंत्री बिहारमधला शिक्षण मंत्री आहे. त्यांनी जर एक सांगितलं की तो गेला, आता मोदींनी सांगितलं आहे की आता तुम्ही कॉलेजमध्ये जा, शाळेमध्ये जा. ते मंत्री महोदय पोहोचले विद्यार्थ्यांमध्ये, तर त्याला सांगितलं की 10वीं के बच्चे मिलेंगे. तर त्यांनी गेल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी विचारलं की त्या पोरापोरींनी सांगितलं हम 10th में पढ़ते. तो मुझे तो पता है क्या आता की 10वीं क्लास में पढ़ते हैं. तर 10th आणि 10वीचाही फरक आहे यांच्या लोकांना समजत नाही, या भाजपच्या नेत्यांना. त्यामुळे मला वाटतं की असं शिवाशाप देणं आणि त्यांची सत्ता जाते त्याच्यामुळे घाबरून असं काही बोलणं स्वाभाविक आहे. ते लोक करतील आणि बोलतील. वंदे मातरम मला हे कळत नाही. तुम्ही काय मला कोणाचा अपमान करताय तुम्ही? महात्मा गांधीचा करताय, भाजपवाले सरदार वल्लभभाई पटेलचा करताय, रवींद्रनाथ टागोरचा करताय. जेवढ्या नेत्यांनी सुभाषचंद्र बोस असतील, जेवढ्या नेत्यांनी या वंदे मातरमला मान्यता दिली, या सगळ्यांनी त्या पद्धतीचं देशभरामध्ये आतापर्यंत तेवढंच वंदे मातरम गाणं झालं. ज्या लोकांनी कधी वंदे मातरम गाणं नाही त्या वंदे मातरमचा विरोध केला, ज्याने 53 वर्ष या देशाचा तिरंगा फडकवला नाही, त्यांनी या तिरंग्याचा अपमान केला, त्यांनी सांगितलं की हा अपशकुनी आहे, 3 रंग आहे म्हणून. असे लोक आम्हाला देशप्रेम शिकवणार आणि हे आम्हाला वंदे मातरम शिकवणार ज्यांनी वंदे मातरमचा विरोध केला. त्याच्यामुळे जनतेचे मूळ प्रश्न जे आहेत, ज्यांनी आश्वासन देऊन 3 टर्म आता सत्ता घेतली, हे एक पण पालन केलं नाही. 2 कोटी युवकांना नोकऱ्या दिल्या, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकले नाही, महागाई वाढवली तर 25 रुपये किलो साखर केली. आज सगळ्या गोष्टी सणासुदीच्या महिन्यामध्ये साखरी महाग झाली. एकीकडे डिझेल पेट्रोलच्या नावानं उसाचा रस टाकतात, गाड्या खराब करतात आणि एकीकडे साखर महाग करून टाकली. लोकांनी जगायचं की नाही जगायचं, ते मूळ मुद्दे जे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, महागाई असेल, आपल्या देशाची सीमाचिन्ह ताब्यात घेतली, ते सगळे प्रश्न दाबण्यासाठी हा नकली राष्ट्रप्रेम भाजप आणते आहे. आणि ते राष्ट्रप्रेम देशातले लोक जाणतात. ज्या पक्षाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या पक्षाने या देशात सुईपासून तर रॅकेट बनवलं, हे कोणी बनवलं या देशातली जनता जाणते आणि ते बनवलेलं हे विकतात ही त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे यांनी राष्ट्रप्रेम आम्हाला शिकवलं नाही पाहिजे.
मला वंदे मातरम कोणी गाता आहे तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. मला त्यांचा विरोध करायचं कारण नाही. त्यांनी म्हणून दाखव. आणि खरं तर ते फक्त माईक लावतात, ते वंदे मातरम गात नाही, ते फक्त उभे राहतात. हे वतन असं म्हणण्याच्या जागी हे सनम म्हणतात. अत्याचाराचं आता महाराष्ट्र हा माहेरघर झाला. पुण्याच्या एका प्रकरणामध्ये फास्टॅगमध्ये 55 दिवसामध्ये जो कोणी दोषी होता त्याच्यावर फाशीची सजा देण्यात आली. त्याचं स्वागत आम्ही केलं विधानसभेत. पण महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात ड्रग माफिया सरकारमध्ये निर्माण झाली. तरुण पिढीला ड्रगच्या व्यसनाधीन करायचं काम सुरू झालं. त्यामुळे अत्याचार वाढत चाललेला आहे. आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करू अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री करतात, पण त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही. कारण की या सगळ्या व्यवसायात भाजपचेच लोक सहभागी आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र हा आता उडता महाराष्ट्र, पंजाब झाला होता, तसं उडता महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम भाजप आणि महायुती करतात. त्याचे परिणाम आज अत्याचाराच्या रूपात, महिलांवर अत्याचाराच्या रूपात आपण पाहतो. ग्रामीण नाही, शहरातही असेल. आता पुण्यात तर रोज अत्याचार होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे अत्याचाराचं, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं केंद्रबिंदूच ठरलेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. काय अजून कुठलं यांनी काय करावं? याच्याजवळ पैसे आहेत का? हे गड्डे बुजवायला पैसे नाही त्यांना. यांच्याजवळ काय परिस्थिती आहे ते आम्हाला माहिती आहे. आम्ही आमदार आहोत. सरकारची सगळी मानसिकता, तिजोरी काय ते सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे या घोषणाबाजीला काही अर्थ नाही. लाडक्या बहिणीचं तर पहिलेच हे बैमान भाऊ झाले. आणि आता पुन्हा जयंतीसाठी आता 2000 चालू करतात, त्याचं स्वागतच आहे. 2000 का 5000 द्या, 10,000 द्या. आणि यांच्याजवळ आहे का? लास्ट क्वेश्चन. कोणी? मी नाही ओळखत. ते पेपर फोडे का? पेपर फोडे, पेपर फोडे नाही आम्ही हे राहुलजीचा कार्यक्रम आहे. हा राहुलजीचा कार्यक्रम आहे. हा पार्टीचा कार्यक्रम नाही आहे. तुम्हाला पार्टीचं कुठल्याही बॅनर तिथं पाहायला मिळणार. त्याच्यामुळे आपल्याला ही पार्टीच्या बाहेर जाऊन राहुलजींनी याच्यातली भूमिका अशी घेतलेली आहे की आम्हाला आमच्या देशातली येणारी पिढी जी बर्बाद करण्याचं काम सरकार करते आहे, त्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याला वाचवता आलं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. म्हणून हा राजकीय कार्यक्रम करायचा कुठलाही उद्देश आमचा नाही. त्याच्यामुळे मंचावर तुम्हाला कुणीही राजकीय नेता पाहायला मिळणार नाही. फक्त राहुल गांधीजी विरोधी पक्षनेते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला चला बोललो ना, सागरला हा विषय नाही काय होतं, डायव्हर्ट होतं भाऊ. एजन्सीचं हिंदी. हां एजन्सीला हिंदी. एजन्सी फक्त एजन्सी. फक्त एजन्सी फक्त एजन्सी होऊ द्या. फक्त एजन्सी होऊ द्या. फिर घ्या एक मिनिट. एजन्सी लाव ना बाबा. हां छात्र